झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. तुम्हाला आठवत असेल, माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्यात येऊन गेलेत. या घटनेला अजून 1 वर्षही पूर्ण झालेला नाही, पण त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी कुणाल पाटील यांच्याबद्दल केलेल्या विधानाची आत्ता प्रचिती येऊ लागली. कुणाल पाटील यांच्या कुटुंबाची संपूर्ण हयात काँग्रेस सोबत गेली. ते स्वतः सेक्युलर विचारधारेत काम करत आले. असे असताना देखील भाजपात प्रवेश केल्यानंतर पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने त्यांच्यावर विश्वास टाकताय, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवताय आणि एकाच वर्षात मुख्यमंत्री 2 वेळा त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतायत, हे पाहता भाजपात अल्पवधीत कुणाल पाटलांचे राजकीय वजन वाढलेले दिसतंय. काय आहे यामागील रहस्य? काय आहेत नेमकी कारणे? एका पराभूत आमदाराला सत्ताधारी पक्षाने एवढे जवळ का करावे? थेट मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डोक्यावर हात का ठेवावा? भाजपाच्या अंतर्गत गोटात नेमकं चाललंय तरी काय? आजच्या या भागामध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अनिल चव्हाण आणि आपण बघत आहात झेप मराठी. काय म्हणाले होते तेव्हा मुख्यमंत्री? तर ते म्हणाले होते, कुणाल बाबांसारखा एक मजबूत नेता आता या ठिकाणी आमच्या सोबत आलाय, त्यामुळे त्यांना अधिक मजबूती देण्याचं काम हे सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू, हा विश्वास मी माननीय आईसाहेबांना देखील देऊ इच्छितो. आता कुणाल बाबा आमच्या सोबत आहेत, त्यांची ताकद वाढवण्याची जबाबदारी आता आमची आहे. खरे तर सेक्युलर विचारांच्या काँग्रेसमधून आलेल्या कुणाल बाबा पाटील यांना भाजपात प्रवेश करून तेव्हा अवघे काही दिवस झाले होते. तरीही फडणवीस सारख्या चाणाक्ष आणि राजकीय मातब्बर नेत्याने थेट असे विधान करावे, तेही त्यांच्या मतदारसंघात येऊन. यामागे काहीतरी तर कारण असावं. कुणाल बाबांमध्ये त्यांनी काहीतरी तर बघितलं असेल ना. निवडणुकीत पराभव झाला की कोणताही राजकीय नेता काही प्रमाणात का होईना मागे फेकला जातो. कार्यकर्ते सैरभैर होतात. कुंपणावरचे कार्यकर्ते तर जिकडे सत्ता तिकडे धाव घेतात. आपल्याकडे उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. हे सूत्र राजकारणालाही लागू होतं. मात्र ते धुळे ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या बाबतीत मात्र काहीसं वेगळं घडत असल्याचं दिसतंय. साधारणतः 1.5 वर्षापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र या 1.5 वर्षात त्यांच्याकडील कार्यकर्त्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढलेली दिसते. पराभूत असतानाही त्यांच्याकडे लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या दिसत आहेत. या निवडणुकीनंतर कुणाल पाटील यांची राजकीय समीकरणे बदलली. त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कदाचित कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्यावरचा विश्वासाला न्याय देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा. मात्र या निर्णयाचा अनेकांनी आपापल्या परीने अर्थ लावला. आज त्यांच्याबद्दल चर्चा होण्याचं कारण असं, कुणाल पाटील यांची त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी काँग्रेस विचारांमध्ये वाहिलेली असताना, सेक्युलर विचारधारेत त्यांनी काम केलेले असताना सुद्धा हा युवा नेता हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो आणि इतक्या कमी कालावधीमध्ये पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन करतात. त्यामुळे संघ, भाजपा त्यांच्यावर एका पाठोपाठ एक जबाबदाऱ्या सोपवतात. हे आश्चर्य वाटण्यासारखं नाही का? म्हणूनच तर चर्चा होते. खरे तर धुळे तालुक्याचा विचार केला तर आजही तालुक्यातल्या बहुतांशी ग्रामपंचायती कुणाल बाबांच्या नेतृत्वात निवडून आल्या आहेत. त्यावर त्यांचं वर्चस्व आहे. नेतृत्व वाढवणाऱ्या स्थानिक राजकारणाच्या रक्तवाहिन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहर सूतगिरणी असो, जिल्हा खरेदी विक्री संघ असो, कृषी उत्पन्न बाजार समिती असो की जिल्हा परिषदेतले सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, असे कितीतरी सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या कुणाल बाबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या प्रभावाखाली आहेत. विशेष म्हणजे पराभवानंतरही ही संख्या वाढते आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्र आणि राज्यातील बड्या नेत्यांशी त्यांचे वाढत जाणारे संबंध, त्यातली घनिष्ठता, जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नेत्यांशी त्यांच्याबद्दल असणारी आपुलकी आणि पक्ष त्यांच्यावर सोपत असलेल्या जबाबदाऱ्या, यातही दिवसागणिक भर पडत असताना दिसते. येणाऱ्या नेत्यांचे दौऱ्यांचे नियोजन असो की याच आठवड्यात धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झालेला तब्बल 3000 युवकांचा संवाद मेळाव्याचं आयोजन असो, हा कुणाल पाटील यांच्या नेतृत्वावरील विश्वास म्हटला पाहिजे. भाजपात प्रवेश केल्याच्या काही दिवसांनंतर साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली
आणि कुणाल बाबांनी ही निवडणुकीसाठी घेतलेली मेहनत आणि जणू प्रतिष्ठेची करून मिळवलेले यश हे मतदारसंघाच्या बाहेर जाऊन त्यांचं नेतृत्व कौशल्य सिद्ध करणारं ठरलं. अतिवृष्टी असो की अवकाळी, दुष्काळ असो की आग, शेतकऱ्यांसाठी सातत्याने लढणारा, सगळ्यात आधी बांधावर पोहोचणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. शिरूड, बोरीस वीज उपकेंद्रासाठी 50-50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणणे असो की नेरला महसुली गावाचा दर्जा मिळवण्यासाठीचा पाठपुरावा असो, कुणाल बाबा सातत्याने सक्रिय आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांना अपेक्षित असणारे काम करताना कुणाल पाटील यांनी कृतीतून अपेक्षेपेक्षा जास्त रिझल्ट दाखवलाय. मग मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला रक्तदानाचा महाकुंभ असो, छत्रपती संभाजीनगरला निघालेल्या तिरंगा रॅलीसाठी धुळे ग्रामीण मतदारसंघातून त्यांच्या नेतृत्वात गेलेले सुमारे 5,000 तरुण असो की इन्फ्रामॅन म्हणून मुख्यमंत्र्यांची तळागाळात इमेज रुजवण्यासाठी चालवलेले प्रयत्न असोत. वृत्ती, ठाम निर्णय घेण्याची क्षमता आणि विकासाला प्राधान्य देणारे विचार, यामुळे मला असं वाटतं देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतःची एक वेगळी ओळख या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण केलेली आहे. आज वास्तविक निवडणुकीआधी भाजपा प्रवेशाच्या अनेकदा संधी येऊनही नाकारणाऱ्या कुणाल पाटलांनी पराभवानंतर भाजपात प्रवेश केला. याचा अनेकांनी आपापल्या परीने तर्क लावला. कुणी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी प्रवेश केल्याचे म्हटले, तर कुणी संस्था वाचवण्यासाठी भाजपात गेल्याचा आरोप केला. परंतु विरोधक काय म्हणतात या टीकेकडे लक्ष न देता आपल्या कामावर फोकस करत त्यांनी वाटचाल पुढे चालू ठेवली. अडचणीत असलेल्या जवाहर सूतगिरणीसाठी 156 कोटी रुपयांचा निधी मंजूर होणे ही त्यांच्या ध्येयवादी वाटचालीची पावती म्हटली पाहिजे. महाराष्ट्रातील भाजपाचे सर्वोच्च नेतृत्व असणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माणसं ओळखण्याचे हातोटे आहे. या राजकीय चाणाक्ष नेत्याचे राज्यातील युवा नेत्यांवर लक्ष आहे, कारण ते पुढचा विचार करतात असं म्हटलं जातं. म्हणूनच की काय, भाजपात प्रवेश नाकारल्याची आडी मनात न ठेवता मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणाल पाटलांना प्रवेश दिला, तोही लॉंग टर्म पॉलिटिक्स साठीच असावा ना. याशिवाय दीर्घ राजकीय पार्श्वभूमी, संघटन कौशल्य, संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण, काम करण्याची प्रामाणिक तळमळ या साऱ्या निकषात कुणाल पाटील फिट्ट बसतात. त्यातल्या त्यात विरोधकांचाही सन्मानाने उल्लेख करण्या इतकी मनाची उदारता त्यांच्याकडे आहे. कुणाबद्दल आकस मनात न ठेवणारा, लहान्यांशी लहान होऊन मोठ्यांशी नम्रपणे वागणारा, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. राजकीय घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व जेवढे दमदार करणे आवश्यक आहे ना, तेवढीच जिभेवर नम्रता आणि संस्काराने वागले पाहिजे याचं भान कुणाल पाटील ठेवतात आणि कायम बाळगत आले. त्यांच्या याच गुणांची चुणूक मुख्यमंत्र्यांनाही जाणवली असावी, म्हणूनच त्यांनी इतक्या कमी कालावधीत त्यांना लिफ्ट देण्याचा प्रयत्न चालवलाय. मुख्यमंत्री जसे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला धुळ्यात येऊन गेले, तसे कुणाल पाटलांचे आजोबा माजी खासदार स्वर्गीय चुडामण अण्णा पाटील यांच्या चरित्र पुस्तकाच्या प्रकाशनालाही ते आवर्जून उपस्थित राहिले. म्हटले तर हे दोन्ही कार्यक्रम कौटुंबिक होते, पण कार्यकर्त्यांना जपण्याची काळजी मुख्यमंत्री फडणवीस घेतात हे त्यांनी दाखवून दिलंय. जनतेशी घट्ट नाळ जोडून असणाऱ्या आणि प्रामाणिक काम करण्याची धडपड असणाऱ्या कोणत्याही राजकीय नेत्याला एखाद्या निवडणुकीतील एखादा पराभव त्याच्या ध्येयापासून कधी विचलित करू शकत नाही, किंबहुना अधिक जोमाने काम करण्याची उर्मी निर्माण करतो. हेच कुणाल पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. त्यांची ही उर्मी, मोठा जनसंपर्क आणि नेतृत्व गुण याचा विचार करता कुणाल पाटलांना भाजपाने प्रवेश दिला तर ते मागे वळून पाहणार नाहीत अशी भीती सुरुवातीला ज्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला त्यांना तर वाटत नसावी ना. असो, आता बघा, नजीकच्या काळात राजस्थानातील भिलवाडाला महापालिका निवडणुका होत आहे. या निवडणुकीची जबाबदारी पक्षश्रेष्ठीने त्यांच्यावर सोपवली आणि पुढील आठवड्यात ते राजस्थानकडे रवाना होत आहेत. एखाद्या युवा नेत्यावर त्याच्या मतदारसंघाबाहेरची किंबहुना राज्याबाहेरची जबाबदारी सोपवणे हे देखील त्याचे राजकीय वजन वाढवणे नव्हे काय? तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.